पार्वती थांब. पार्वती पार्वती थांब तिथेच. उभी राहा तिथेच. पार्वती पार्वती उभी राहा. पार्वती 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 थांब म्हणतोय ना. थांब 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 तिथेच. पार्वती थांब. थांब. मोरे मन भाए और कछु न सुहाए और कछु न सुहाए साजन मोरे मन भाए साजन मोरे मन पार्वती काय हो? तुझे हे दागिने असे कुलपाशिवाय कपाटात ठेवू नकोस. अहो आपल्याच घरात आपल्याला कुलप कशाला हवी आहेत? कोण घेऊन जाणार आहे इकडून माझे दागिने? दिवसेंदिवस परिस्थिती बदलत चालली पार्वती. आता पूर्वीसारखे दिवस नाही राहिले. परिस्थिती बाहेरच्या जगासाठी बदलली असेलही, पण या घरातले दिवस आणि इथली माणसं पूर्वीसारखीच आहेत. गैरसमज आहे तुझा पार्वती. ताईच्या मोहनमाळेचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये ना? अहो पण याचा अर्थ असा नाही होत ना की ती चोरीला गेलीये. कुठेतरी गहाळ झाली असेल. गहाळ झालेली वस्तू गवसते पार्वती. आणि या वाड्यातल्या माणसांबद्दल तुला जसं वाटतं तसं आम्हालाही वाटतं. आमची माणसं नाही आहेत काही. आमचाही गाढ विश्वास आहे यांच्यावर. पण या वाड्यात आपल्या माणसांव्यतिरिक्त इतर बाहेरचीही माणसं आहेत. येतात आणि आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. म्हणून आपण आपली काळजी घेतलेली बरी. तुम्ही काहीही म्हणा, कितीही दाखले द्या, मी माझ्या घरातल्या माणसांवर संशय नाही घेऊ शकत. मग तो आपल्या कुटुंबातला असो वा नसो. माझ्या घरातल्या प्रत्येक माणसावर माझा पूर्ण विश्वास आहे. मालक, काय चाललंय तुझं सोपाने? पुगाराचं काम लवकर व्हायला पाहिजे. तुझ्या माणसांना सांग हात लवकर चालवायला. ते काम लई जोरात करतात मालक, पण आपल्याला लपून छपून कोणाच्या नजरेला न येता काम करायचं आहे. म्हणून कामाला जरा वेळ लागतोय. ठीक आहे, थोडा वेळ लागला तरी चालेल, पण काम एकदम व्यवस्थित झालं पाहिजे. तुम्ही काळजीच करू नका. असा रंगमाल बनवितो तुमच्यासाठी. आज आम्ही स्वतः खाली उतरून बघितलंय. काम एकदम झकास झालंय. ही शक्कल लढली ना सोपाने
ती कशी लढत नाही ते म्या बघतो ना मालक. बरं, अजून एक गोष्ट लक्षात ठेव, या विषयावरती इथं यापुढे चर्चा करायची नाही, कळलं? तुम्ही म्हणाल तसं मालक. पण काय झालंय? फार काय नाही, भागीरथीला थोडा संशय आलाय. तिला जरी गोष्ट कळली तर ती रघुनाथ पंतांच्या कानावर जाईल म्हणून म्हटलं. पण बाईसाहेबांनी तर तुमचा हे अवतार ठावा आहे. मग बाहेरच्या बाहेर चाललं होतं तोवर ठीक होतं, पण त्या दिवशी आमच्या हातून एक मोठी चूक झाली. कोणती? आम्ही आमच्याच नादात त्या दिवशी भागीरथीची मोहनमाळ इंदूला दिली. बाबो, पण बाईसाहेब तुमच्या विरोधात जाणार नाहीत मालक, मी सांगतो ना. नाही सोपाने, या बायकांचं काही सांगता येत नाही. आजपर्यंत त्यांना कधी कोणी ओळखू शकलेलं नाहीये. त्यातून भागीरथी जोवर शांत आहे तोवर शांत आहे. एकदा का ती चिडली ना की चंडीचा अवतार आहे. म्हणून म्हणतोय, तिला कळणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी, कळलं? जी. रागवणार नसेल तर एक विचारू मालक. म्हणजे इंदू सारख्या फाटक्या बाईला बाईसाहेबांची मोहनमाळ, म्हणजे माझ्या काही डोसक्याच शिराना बघा मालक. खोळा आहेस तू सोपाने. अरे मोहनमाळच काय, त्या इंदूसाठी आम्ही जगाचा खजिना लुटू शकतो. इंदू काय चीज आहे हे तुला नाही कळायचं. चल कामाला. जी मालक. हे काय, ही किल्ली कसली? आम्हाला माहिती आहे तुला हे पटणार नाही. तुला या वाड्यातल्या माणसांवर संशय घेता येत नाही. तुला या वाड्यातल्या माणसांवर गाढ विश्वास आहे, पण तरी ही किल्ली ठेव. आणि जेव्हा तुला आम्ही सांगितलेल्या गोष्टीची खात्री पटेल, तुला वाटेल, तेव्हा या किल्लीने तुझ्या कपाटाला कुलूप लाव. काही झालंय का? नाही म्हणजे तुम्ही सारखं सारखं मला सांगताय कुलूप लाव, काळजी घे. नेमकं झालंय तरी काय? ह्या वाड्यावर काही विचित्र हालचाली होत आहेत. आत्ता आम्ही काहीच बोलणार नाही आहोत, कारण आम्ही बोललो तर महाभारत होता. पण आपल्याला आपली काळजी घ्यायला हवी. आणि लोकांनी काही म्हटलं तरी आम्हाला आमच्या घराची काळजी आहे, आमच्या माणसांची काळजी आहे. खरंच? का शंका आहे का मनात? नाही, अजिबात नाही.
विनाशाच्या वाटेवर चालला हायस. समद समद संपणार हाय. विनाशकाले विपरीत बुद्धी. दिनू, काय वहिनी? इकडे ये. कुठून येते स्वारी? नाही वहिनी, इथेच खेळत होतो म्हणत. किती वेळा सांगितलंय मी तुला दिनू, तिन्ही सांजेच्या वेळेला लहान मुलांनी घराबाहेर पडू नये म्हणून. अगं पण वहिनी मी. आता कारण देत बसू नकोस. लवकर हातपाय धू आणि शुभंकरोती म्हणायला बस. वहिनी एक विचारू, लहान मुलांनी तिन्ही संजेच्या वेळेस घराबाहेर का पडू नये? कारण संध्याकाळ नंतर बाहेरचं वातावरण चांगलं नसतं. साफ खोटं. तुम्हाला खोटं सांगतेस ना? म्हणजे तिन्ही संजेच्या वेळेस ती बाहेर चटकीन फिरत असते, म्हणून घराबाहेर पडू नये ना? अरे हे काय डोक्यात भरवून घेतलंयस दिनू? वहिनी मी तुला सांगितलं नव्हतं का मला ती चटकीन दिसली होती म्हणून? आणि मीही तुला सांगितलं होतं की चेटकीण वगैरे काही नसतं. नाही वहिनी, असते. कोणी सांगितलं तुला? अगं आत्ताच महादेव दादा दामू दादाला तिच्याबद्दल सांगत होता, तेव्हा मी ऐकलं. अरे ते कोणा दुसऱ्या बाईबद्दल बोलत असतील. आता तू इथे बोलतच बसणार आहेस का? जा लवकर हातपाय धुवून ये आणि शुभंकरोती म्हणायला बस. कोष्टकं पण पाठ करायचे तुला नंतर. जा. आलो वहिनी. मालक काय अचानक सांगावं धाडलं. महत्वाचं काम आहे. हुकूम करा मालक. अत्यंत खास काम आहे. या कानाची खबर त्या काना मला जाता कामा नाही. नाही जाणार. पण हे गुपिचं बाहेर पडलं ना तर तुझ्या बरोबर आम्हाला वाड्याबाहेर काढताना गुन्हात राहू. ती वेळच येणार नाही मालक. या गुलामाला हुकूम तर करून बघा. काय आहे बघ? हा शास्त्र्यांच्या तिजोरीच्या चावीचा शिक्का आहे. काय? हो, ही चावीच आपल्या नशिबाचा कुलूप उघडू शकते. कशी? ते मी तुला नंतर सांगतो. आता तू एक काम कर. या शिक्क्यावरून हुबेहूब दुसरी चावी बनवून घे. तालुक्याच्या बाजारात जा आणि काम स्वतः करून घे. कळलं? लक्षात ठेव, कोणालाही संशय येता कामा नये. कळतंय का मी काय बोलतो ते? काम जरा जिकरीचं आहे मालक. पर तुम्ही काम सांगितलं आणि मी केलं नाही असं कधी झालंय का? काम झालंच म्हणून समजा. नक्की? एकदम नक्की. तुम्ही काय बी चिंता करू नका मालक. या चावीचा बंदोबस्त मी करतोच. सोपान लक्षात ठेव. या कानाची त्या कानाला खबर लागता कामा नये. या गुलामावर विश्वास ठेवा ना मालक. आम्ही निघतो.
शास्त्र्याच्या वाड्याच्या तिजोरीच्या चावीचा शिक्का. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. काम झालं. तुम्ही सांगितलं झालं नाही आज झालंय का? झालंय मला. अरे वार सोपान्या, कसं झालंय काम? अरे तू आज आमचं एवढं मोठं काम केलंयस. मालक, एक विनंती आहे. बोल. तुम्ही मोठे व्हाल, या वाड्याचं मालक व्हाल, तेव्हा गरीब सोपान्याला विसरू नका. अरे वेळ आहेस का सोपान्या? तू आमच्या साम्राज्याचा सेनापती आहेस. अरे खोळ्या, जिथं आम्ही असू ना तिथं तू असणार आहेस. काळजी करू नकोस. वास मालक, आता मला काय बी नका बघा. आता आम्हाला निघायला हवं. काही संशय यायला नको. पायी पायी माणसानं एवढी अक्कल गहाण टाकावी. भालचंद्र्यानं तर शास्त्र्याच्या वाड्याच्या तिजोरीची चावीच दिली माझ्या हातात. वाघ इंदे, जिंकलंस इंदे. शुभ्रा, काय झालंय? भूतकाळातलं काहीतरी डोळ्यासमोर यायचा प्रयत्न करते, पण नेमकं काय तेच आठवत नाहीये. कशाबद्दल? या कपाटाबद्दल. का दुसरंच कपाट होतं ते. मी काहीतरी ठेवलं होतं आतमध्ये. नाही, मला वाटतं तुम्हीच दिलं होतं मला काहीतरी ठेवायला इथे. मी काय दिलं होतं? तेच तर नेमकं आठवत नाहीये ना, पण काहीतरी ठेवलं होतं एवढं मात्र नक्की.